ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. हे काय चाललंय सगळं? कासावीस झाले मन डोळे लागले वाटेकडे, पाऊलं न चालता पंढरीची, विठू आला घराकडे. प्रसंग काय आहे घरामध्ये आणि काय नाटकं चालू आहेत? आज आषाढी एकादशी आहे. विठू रखुमाई स्वतः आपल्या घरी आले. ह्याला प्लीज नाटक म्हणू नका. जावई बापू तुरुंगात असताना हे असलं सगळं शांतपणे नाही बघू शकत आम्ही. आम्ही कोणाच्या भावना दुखवण्यासाठी नाही केले हे. हो का? मग काही आनंद मिळणार आहे काय छाने? हो नाही म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घरात खूप नकारात्मकता आहे. जर घरात आणि मनात सकारात्मकता आणायची असेल तर विठूच्या चरणांशिवाय दुसरा कुठला पर्याय नाहीये, असं केदार म्हणाला. विठुराया हा एकमेव देव आहे ज्याला आपण माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आई. आईच्या कुशीत गेल्यावर कसं सगळं व्यवस्थित होतं, तसंच आता विठुराया आपल्या घरी आलाय ना, आपलं पण सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही जे करताय ते अगदी उत्तम करताय. घरात खरंच आनंदी वातावरणाची गरज आहे. यंदा वारी घडली नाही म्हणून त्याला मनाला खंत वाटत होती, पण आता भेटली. अरे विठोबा रायाच्या आगमनाने सगळं काही व्यवस्थित होणार, काळजी करू नका. चला या, बोला पुंडलिक वरदे. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी, जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल. थांब, काय चाललंय? नको ग, ते देव धावत येतील खाली. प्लीज थांब. आलेत वहिनी, देव आलेत, बाहेर चला ना तुम्ही. काय म्हणजे काय? कुठे? अहो वहिनी, केदार आणि तारिणी आहेत ना, तुळस आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन आलेत. आषाढी एकादशी आहे ना आज, आपण सगळे मिळून विठोबाकडे प्रार्थना करूया ना. आपल्या घरावर आलेली संकट तो घेऊन जाईल. वहिनी सगळे तुमची वाट बघतायत, आरतीसाठी चला ना. मी नाही येणार. माझ्या तिथे असण्याची काही गरज नाहीये. गरज देवाला नसते वहिनी, माणसाला असते, म्हणूनच आपण जायचं असतं तिकडे. त्या तारिणी आणि केदारने या घरात कुठलीही गोष्ट केली तरी त्यात माझा सहभाग नसेल, हे तुला शेवटचं सांगते, लक्षात ठेवा. आणि काय गरज आहे त्यांना हे असं सगळं करण्याची? साध्य काय करायचं त्यांना यातून? वातावरण आनंदी करायचंय, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वातावरण. अगं, या घरातलं वातावरण त्या दोघांमुळे बिघडलंय, कळत नाहीये का तुला चेतना? आणि त्याला जर इतकंच या घराचं वातावरण आनंदी हवं होतं ना, तर त्यांनी माझ्या मुलाशी असं वागायला नको होतं. आता हे जे काय करतायत, का करतायत? हा सोज्वळपणाचा वाणतायत, घरात आरत्या करतायत. काय मिळवायचं त्यांना? घरच्यांकडून कौतुकाची थाप, 4 चांगले शब्द, नाटक आहे ती सगळी त्यांची. काय कळत नाहीयेत का मला? या घरात कोणाला माझ्या युवराजची काही पडलेली नाहीये, कोणालाही काळजी नाहीये. माझा मुलगा तिथे कसा असेल, काय करत असेल? बघितलंस, जावई बापू घरात नाहीयेत, पण इथे कुणालाच काही पडलेलं नाहीये. हे सगळं ह्या तारिणीमुळे होत आहे. मग तुला तर माहितीच आहे ना, हे असं काहीतरी करून आहे ना अटेन्शन मिळवायचं असतं हिला. अगं आज आपल्या घरी साध्या सुद्धा पाहुणा आलेला नाहीये. अख्ख्या जगाची माऊली तो विठोबा तो आलेला आहे. त्यामुळे आपल्या घरातला मुलगा देखील नक्की परत येणार, नको काळजी करूस तू. भाऊजी, आपण आरती सुरू करूया.
अगं पण पद्मिनी आहे. मी बोलवायला गेले पण येत नाही म्हणाल्या. बरोबरच केलं. निशी निशी काय आहे? अगं देवाकडे असं पाठ करून जात नाही. आणि तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी जे काही केलं ते तुला त्रास देण्यासाठी नाही केलं. हे बघ निशी, वारकरी पंढरीच्या वारीला जातात. त्यांच्याही मनात खूप दुःख असतं, त्यांनाही त्रास होत असतो. आपल्या माणसांपासून त्यांना दूर राहावं लागणार असतं, तरी सुद्धा ते वारीला जातात. कारण त्यांना माहिती असतं वारी म्हणजे काय फक्त 250 किलोमीटर चालत जाणं नसतं. वारी ही भक्तीची, विचारांची, मनाची असते. त्या विठुरायाच्या दर्शनाने, त्याच्या नामस्मरणानेच आपल्या मनाला शांतता मिळते. त्याला आपली दुःख, आपला त्रास कधीच सांगावा लागत नाही. त्याला तो आपोआप कळलेला असतो. आणि दुःख तो त्यालाच देतो जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण. मला माहितीये तुला आत्ता जे काही घडतंय ना त्याचा खूप त्रास होतोय. पण एकदा शांतपणे त्याच्या समोर जा, त्याचं दर्शन घे, त्याचं नामस्मरण कर. मला खात्री आहे जे तुझ्यासाठी योग्य असेल ना तो तेच घडवून आणेल. आणि निशिता, विठू रखुमाई आपल्या घरी आलेत. तसाच युवराज सुद्धा लवकर घरी परत येईल. जोडीदारापासून लांब राहणं काय असतं हे त्याच्याहून जास्त कोणाला माहिती आहे. युवराजने इतकी पापं केली आहेत की त्याला परत घेऊन येणं विठुरायाच्याही मनात नसेल. काका, आपण आरतीची तयारी करूया का? हो चला चला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल पंढरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल पंढरी. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंगा, माझा लेक दुरावला रे माझ्यापासून. आजवर त्याने खूप चुका केल्या आहेत, पण इतकी मोठी चूक तो करेल असं मला अजूनही वाटत नाहीये. त्याला या घरात परत आलेलं पाहायचं आहे रे मला.